चांगल्या गोष्टीची ओढ आजकाल कुणाला राहिली नाही. कारण बघा ना, दूधवाला गल्ली गल्लीमध्ये जाऊन फिरतो, आवा दूध घ्या दूध, काय आहा दूध घ्या दूध, पण तरी त्याच्याकडे कोणी जायला तयार नाही. आणि तुम्ही देशी भक्ताचं दुकान, देशी भक्त कळते ना, तुमच्या इकडं घेत नसते म्हणून विचारायला. देशी भक्ताचं बघा, एखाद्या देशीच्या दुकानदारानं कस्टमरला लात मारून जरी बाहेर काढले ना महाराज, तरी दुसऱ्या दिवशी ते जाते, हा भाऊ आहे, आपला मित्र आहे, काम चालू राहतं म्हणते आपलं, बरोबर ना. म्हणजे ओढ आपली कशाकडे जास्त आहे हो, वाईट गोष्टीकडं जास्त. म्हणून हा भंग कुणाला आवडत नाही. मग तिथं गाणे थोडेसे जुने मराठी सुरू होतात. कसे? पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचाचा आला, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचाचा आला, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचाचा आला, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचाचा आला. आता दुसऱ्या दिवशीची भक्ती अशा प्रकारची होते महाराज. तिसऱ्या दिवशी आता जुने गाणे सुद्धा कुणाला आवडत नाही, ते जुने गाणे पण थोडे डीजे मधून सर्वांना आवडतात. मग ती तशी सुरू होते. कोणते? माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला दावलं. डीजे डीजे एका वर्षानं आपुला दर्शन गणानं गौरीला दावलं, एका वर्षानं आपुला दर्शन गणानं गौरीला गौरीला दावलं, माझं गणानं गौरीला दावलं. आता तिसऱ्या दिवशीचे गाणे असे असतात. सगळ्यांकडे मोबाईल आहे का हो? तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ खरं खरं सांगा, वाचतात ना? हा, आता कोणी खोटं बोलत नाही. आता खोटं बोलेन उद्या मोबाईल फुटलं तर आपलं नाव घ्यायचं. आता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीची भक्ती अशी. मग चौथ्या दिवशी हेच गाणे, पण आपल्याला काही सवय पडली ना, आहे तसं नाही. मग थोडं डीजे मध्ये वाजलं का मग त्याची पूर्ण लय ओढत आणायची महाराज, पूर्ण लय कमी करून टाकायची आणि थोडंसं पियानो घ्यायचं आणि माईकवर जे लावतात मग तशी गाणी तिथं सुरू होतात. कोणते? गणराज राही बासर्व ठाई, ये वर्षाना वनिता ही गौरी माई, डोळे भरुनी निरखून पाही पायारी घुंगरू नाही, पद सोहाया त्याच ती त्याला देई. वाचतात ना? हा, आता ही कितव्या दिवशीची झाली भक्ती? वा, ऐकायले हो तुम्ही. चौथ्या दिवशीची भक्ती अशी. आता पाचव्या दिवशी काय होतं, थोडंसं ही गाणी सुद्धा कुणाला आवडत नाही महाराज. मग पाचव्या दिवशी थोडंसं हिंदी गीतांमध्ये आपण घुसतो. मग कसं? ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है, धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी जिसे डरा रे उसकी रखवाली यारे, करता साया तेरा हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी अशी गाणी वाजतात. सातव्या दिवशी असंच मग थोडं महिला मंडळांची भक्ती जागृत होते. मग महिला मंडळांची गाणी कोणती? बंधू येईन माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची येईन घायला, गौरी गणपतीच्या सणाला. कशामुळं? कारण सण वर्षाचा हा गौरी गणपती इथं येईन आनंदाला भरती, साडी चोळी नवी नेसून मिरवायला, गौरी गणपतीच्या सणाला. कारण एका वर्षाचा सण गौरी गणपतीचा येतो आणि आल्यानंतर आपला भाऊ आपला माहेरीला घेऊन जातो. माहेरी घेतल्यानंतर आपला भाऊ इकडं परतताना आपल्याला आहेर म्हणून चोळी आणि साडी नेसवतो. इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराज, आपल्या महिलांना
तिच्या नवऱ्यानं 5,000ची साडी घेऊ द्यावं, नवरं काम आहे त्याचं म्हणतात. पण आपल्या भावानं 500ची जरी घेतली ना, एवढा आनंद होतो की ते गगनात मावेना. बरोबर ना? का? कारण महिला मंडळींना आपल्या भावाकडून अपेक्षा असते ती फक्त 2 दिवस पाहुणे बनून गेलं तर थोडा आदर आणि मनामध्ये प्रेमाची जागा. मग त्या थोड्या साडी आणि चोळीचा एवढा आनंद त्यांना होतो, इकडं घालून तर येतात आणि आपल्या मैत्रिणीने नाही विचारलं तरी आपण विरोध फिरतो. म्या भावानं घेतली, म्या भावानं घेतली म्हणून म्हणतात साडी चोळी नवीन नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. आता 7व्या दिवशी सगळं ठीक आहे महाराज, निदान गाण्यात तरी भक्तिगीत किंवा भावगीत आहेत. प्रॉब्लेम सुरू होते मेन 8व्या दिवशी. का? कारण 8व्या दिवशी गणपती बाप्पा आले हा पत्ता लागतो देशी भक्तांना. त्यांना कळतं की देशी भक्तांना की गणपती बाप्पा आले. मग यांना वाटतंय की आपण भेट घेऊन यावं. मग तो जातो गणपती बाप्पा पुढे आणि गणपती बाप्पा पाशी गेल्यानंतर गणपती बाप्पा मोबाईल घेते, गाणं लावते. तिनं मला डोका दिला. कोण म्हणताय? देशी भक्त. मग तिथं गाणी कशी सुरू होतात? टाकते मोबाईलमध्ये पिन, तिथं बेवफा 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 निकली है तू. तुम्ही नाही, पुढचं मला असं. आता गणपती बाप्पा म्हणत असतील नेमकं मला येऊन झाले 8 दिवस, मी याला धोका गेला काय? बरोबर ना? आता विषय आपला विनोदाचा बाजूला ठेवा. आपले गाणे तिथं कोणते असतात? मेरी बर्बादी का अब जश्न मनाओ यारो, घर मेरा सामने ही मेरे जलाओ यारो. अशांचं पेटून द्यायला हरकत नाही, तोंडानं सांगायलेत ना. आता बघा विषय कुठून आला महाराज? म्हटलं ना भक्तीचे असे प्रकार झाले. हात जोडून एक गोष्ट बोलते की आपल्या हिंदू धर्माचा जेवढा अपमान आपण केला ना महाराज, दुसरा कुणीच नाही केला, दुसरा कुणीच नाही केला. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई एवढे जाती धर्म आपल्या देशामध्ये राहतात, पण एक जण हात वर करा आणि मला सांगा की एक हिंदू धर्माच्या मिरवणुकीमध्ये सोडलं तर दुसऱ्या देवापाशी तुम्ही शांताबाई गाणे ऐकलं? आपल्या देवाची मिरवणूक सोडून कुणी ऐकलं हो सांगा? कुणी ऐकलंय ना? कारण त्यांना मर्यादा त्यांच्या माहीत आहेत. आपण आपल्या सगळ्या मर्यादा विसरलोय. आपण फक्त गणपती बाप्पाला आणतो, खेळीमेळीचं वातावरण, मग खेळ म्हणून आपण त्यांना पूजा करतोय महाराज. म्हणून आणि हे सगळं घडतंय कशामुळं? कारण म्हणतात ना 10 लोक जर चांगली आहेत आणि एक जर वाईट असेल ना, ती एक व्यक्ती त्या 10वर राज्य करतो. कशामुळं? तो एकटा सगळ्यांना भारी पडतो याच्यामुळं की ती 10 गप्प आहेत. आणि हीच गोष्ट इथं होत आहे महाराज. करणारे आपले लेकरं आहेत आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपले लेकरं चुकत आहेत. आपण आपल्या लेकरांना थांबवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आपले लेकरं कीर्तनामधून आवाज काढतात, आपण हसतो, आपल्याला मजाक वाटते. बरोबर ना? पण खंत आहे महाराज या गोष्टीची की आपण आपल्या लेकरांना चांगले संस्कार देण्यापासून मुकलोय. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा विषय बाजूला राहिला. बघा आपले एक धर्माची मिरवणूक सोडून दुसरं कुठं काही वाजत नाही. आपल्या मिरवणुका भगवंतांना देवाला विदा करताना विदाईच्या दिवशी आपल्या मिरवणुकामध्ये गाणं कोणते राहते ना? तुझा जगा ग. एक मिनिट, गाणं कुणासमोर वाजते हो? मिरवणुकीमध्ये देवाची आहे म्हणून आपले जवान जवान लेकरं राहतात, आपल्या मुली राहतात, आपले लहान लेकरं राहतात आणि त्यांच्या समोर आपण नाचतोय. मुनी बदनाम होई डार्लिंग. आपल्या एवढा दुसरा अपमान कोण केला सांगा बरं? आणि आपले लेकरं पुढं चालून तसं वागतील, वाईट वागतील. हे कशामुळं वागतात? कारण आपण त्यांना संस्कारच तशा प्रकारचं देत आहे ना. त्यांना काय माहित होतं का मुनी बदनाम होई गाणं? कुणाला माहित नव्हतं. पण आता जर मुनी बदनाम होऊन ना समोरचे डार्लिंग तेरेले डायरेक्ट म्हणतात. का? कारण त्यांना ऐकवणारे कोण आहे हो? मी नाही, माझ्याकडे बोट नका. त्यांना ऐकवणारे आहोत आपण. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज
आपल्या देवी देवतांच्या मिरवणुकीमध्ये किमान देवी देवतांच्या मिरवणुकी जवळ तरी बाकी कुठेही गाणे वाजवा, घरी वाजवा. माझं हे म्हणण्याचा बिलकुल उद्देश नाही ती गाणे वाईट आहेत, बनवणाऱ्याने चांगली बनवली, वाजवणाऱ्याने चांगली वाजवली. फक्त विषय हा की गाणे वाजवण्याची ती जागा ठीक नाही. आपण आपल्या घरी वाजवा हरकत नाही, पण देवापाशी तशी गाणी वाजायला नको. आणि राहिला गोष्ट डीजेवर नाचण्याचा, एकतर डीजे लावून नाचू नाही, पण आपल्याला एक सवय आहे, आपल्याला नको म्हटलं ते करायला फार आवडतं, मग आपल्याला लावायचं. मग त्याच्यावर गाणी सुद्धा तशा प्रकारचीच असायला हवी महाराज. कोणती? आपण बघा, डीजेवर नाचण्यासाठी फक्त मुन्नी बदनाम होई किंवा तुझं जगागच गाणं महत्वाचं नाही, आपण देवांच्या गाण्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे नाचू शकतो. सर्वांनी काय आपले हात वर करा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आहो थांबा, गाण्यासोबत बरोबर. रेणुकाईच्या नावाची घुमली नवी ललकारी, सजून धजून आली हो पालखी माहूरच्या डोंगरी, सजून धजून आली हो पालखी माहूरच्या डोंगरी, सजून धजून आली हो पालखी माहूरच्या डोंगरी, सजून धजून आली हो पालखी माहूरच्या डोंगरी. निर्गुण प्रगटली भवानी महमहिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापासी करावया धाडणी, त्रिविध तापासी करावया धाडणी. न भक्ताला नावसी नवलाई आईचा जोगवा, जोगवा मागे न 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 मागे न मागे न. मला सांगा, हे गाणं जर डीजेवर लागलं तर कुणाला नाचू नाही वाटत? वाटतंय ना? आणि नाचण्यासाठी घेण्याची सुद्धा गरज पडणार. विठ्ठल मग असे भक्तिवाले बाजूला सोडून या भक्तांसाठी नाही बरं का. म्हणून महात्मा आपले संत नामदेव महाराज ही कोण्या भक्तांची करतात की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. मग हरीचे दास कोण आहेत? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि आपला धर्म पाळणारे, आणि आपला धर्म कोणता आहे? हिंदू मुस्लिम सिख ईसाई नाही, आपला कोणता आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म, खरा धर्म कोणता आहे? जगाला प्रेम अरे पावे. आणि एवढं जर केलं ना महाराज, तुम्ही कोणतं व्रत नाही केलं, नियम नाही केला ना तरी सुद्धा हरकत नाही. तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराती न पिडावे. आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला सांगतात, तुम्ही एकदा व्रत नियम नाही केलं तरी चालते, तुम्ही तीर्थाशी नाही गेले तरी चालते, पण काय करा? एक स्वधर्माचं पालन करा. आणि स्वधर्म कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे पावे. एवढं जर धर्माचं आपण पालन केलं ना महाराज, बाकी कोणत्याही धर्माचं नाही केलं तरी चालते. कारण आजकाल जे धर्म झाले ना ते कसं झाले, जसं म्हटलं की खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे धर्म सोडून जर बाकी धर्म जर आपण पाहिला ना तिकडे लागलो तर मग तिकडं एकच, खरा तो एकाची धर्म लोकांचा गळा दाबावे, दुसरा कोणताही नाही. कारण एकमेकांचा जीव घेऊन त्यांना आनंद मिळतो. पण खरा धर्म कोणता? जगाला प्रेम अर्पावे. कारण बघा ना, आता आमचे मामाश्री जे आहेत, कुठे गेले मामाश्री? आमच्या मामाश्रींनी आहेर म्हणून सुद्धा सर्वांना कपडे केलेत, बऱ्याच जणांना आहेर म्हणून सुद्धा कपडे केलेत. आजकाल महाराज लोक मरायले पण 1 रुपया खिशातून सुटत नाही त्यांच्या, बरोबर. आणि अख्ख्या गाव मिळून जे नियोजन करू शकत नाही ना ते त्या एकट्या व्यक्तींनी केलंय, हे सुद्धा हरी. कारण त्यांच्या एका व्यक्तीमुळं बघा ना, एकटा व्यक्ती कुळ उद्धारू शकतो म्हणतात ना, हे याचंच उदाहरण आहे महाराज की त्यांच्या एका व्यक्तीमुळं तुम्हा सर्वांना कीर्तन आणि भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ मिळाला. विठ्ठल विठ्ठल.
हरीचे दास आहेत. फक्त ईश्वर सेवाच नाही तर जनसेवा सुद्धा करणारे असे जे हरीचे दास आहेत त्यांच्या साठी सुद्धा अकल्प आयुष्याचं वरदान मागितले आणि अशा संतांना पुनर्जन्म सुद्धा मिळालाय. कारण याचं उदाहरण आपल्याच गावामध्ये आहे महाराज. कॅन्सर सारख्या बिमारीमधून त्यांनी वाचून आलेत. हे त्यांनी केलेल्या जगावर उपकार आणि लोकांची केलेली मदत ही आहे महाराज. कारण दुसरं किती पैसा देऊन सुद्धा कॅन्सरचे पेशंट वाचत नाही. तेवढ्या एवढ्या मोठ्या बिमारीला कॅन्सर म्हटलं तरी डोंटाला पाणी सुटते. बापरे, हातपाय थंडेगार पडतात. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या बिमारीतून वाचून आले. याचं काम याचं जे आहे ते काय की आपल्या सर्वांची त्यांनी गरिबांची केलेली मदत. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर काय करता महाराज, लोकांकडे काय लोकांकडे पैसा भरपूर आहे पण खिशातून हात निघतो तो फक्त कशासाठी? दे ना, दे, किती मला देत जा. आणि म्हणतात ना की लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच रिकामं राहत नाही. किती मोठं झालं तरी काय करता महाराज म्हणतात ना की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर कबीरा फल लागे अति दूर. मोठं झालं तर काय झालं, किती मोठं होऊन फायदा नाही महाराज. कारण म्हणतात ना आमचे संत तुकाराम महाराज सांगतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा करा. ज्यांच्या अंगामध्ये मोठेपण आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणून लहानपण त्यांनी मागितले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसानं कर्तृत्वावर लक्ष द्यायला हवं. आपण एवढं लहान बना, एवढं मनातून लहान बना की लहानात लहान आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा आपल्या जवळ येऊन बसला पाहिजे. आणि कर्तृत्वानं एवढं मोठं बना, एवढं मोठं बना जिथं आपण बसलो ना तिथं दुसरं कोणीच बसलं नाही पाहिजे. यालाच महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात की असे जे हरीचे दास आहेत जे लोकांचंही कल्याण करतात आणि आपलंही करतात, जे जास्तीत जास्त लोकांचं हितचिंतक असतात, असे जे व्यक्ती आहेत अशांबद्दल म्हटलंय की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अशा हरीच्या दासांसाठी ज्यांची मनातून भक्ती आहे. कारण भगवंताला आवडणारी भक्ती कोणती आहे महाराज? हेची थोर भक्ती भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आणि अशी भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारची भक्ती करा की जर देव भेटला नाही ना काय जीव निघून जातो का काय अशी आर्त इच्छा भगवंताला भेटायची आपल्या मनामध्ये असते महाराज. कारण म्हणतात ना की कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा अरे जीवनाम विना मासोळी तैसा तुका तळमळी. अशी भक्ती आपल्या मनामध्ये पाहिजे महाराज. आणि अशी भक्ती ज्यांच्या मनामध्ये आहे तेच खरे हरीचे दास आहेत. आणि त्याच हरीच्या दासांसाठी महाराज म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. आता एवढं झाले पण त्यांना अकल्प आयुष्याचं वरदान मिळाल्यानंतर त्यांना कोणती बाधा होऊ नये अभंगाचं कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची
वरदान मिळाल्यानंतर देवा त्यांना कल्पनेची बाधा होऊ नाही, कोणत्याही काळामध्ये त्यांना कल्पनेची बाधा होऊ नये, कारण ते संत आहेत महाराज. जीवनाच्या जगाच्या पाठीवर एक देव, दुसरे संत आणि तिसरे आपले आईवडील आपल्याबद्दल एवढा विचार करतात महाराज. कारण म्हणतात ना, काय या संताचे मानू उपकार माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती. सांगू माझं निरंतर जागविती. कारण एवढं सोपं जीवन आपलं करून टाकलंय महाराज, पण आपण संतांचं ऐकत नाही. का? कल्पनेची बाधा नको. कारण कोणत्याही गोष्टीच्या आड येते ती कल्पना. समजा आपण एखादी गोष्ट करायलो तर आपल्याला काय वाटतं, असं होईल का ना होईल, होईल का ना होईल, मनामध्ये कल्पना आल्या. किंवा आपण देवाची भक्ती करायलो, मी एवढी देवाची भक्ती करायलो पण भक्ती करून सार्थक होईल का ना होईल, देव आहे का न आहे, अशा कल्पना आपल्या मनामध्ये येतात. मग भगवंत तर भरपूर आहेत, मग कुणाला मग ब्रह्मा विष्णू महेश्वर एवढे सारे आहेत, दत्तात्रय महाराज आहेत, पुन्हा देवी देवता सुद्धा खूप आहेत. मग मानायचं कुणाला? आपल्याला बरेच जण मग काय येतात, प्रश्न करतात की मग देव आहे, मग काय की सबूत काय, प्रूफ काय की देव आहे, बरोबर ना? बऱ्याच जणांना प्रश्न पण पडला असेल. आता जेव्हा कोणी आपल्याला म्हणेल ना की देव आहे, ओळख सांग आणि कसं आहे ते स्पष्टीकरण दे, सगळ्यांना एकच म्हणायचे, अगदी तू स्वतःला ओळख तू का? हो म्हटलं ना, त्याला एक क्रिया करायला लावायची. आधी तुम्ही करा, मी सांगते तसं. हां, सगळ्यांनी काय करा, आपले हात वर करा, उजवा, सगळ्यांनी करा गडे. हां, आपल्याला जाणून घ्यायचंय तुमच्यापैकी स्वतःला तुम्ही किती ओळखता. आता आपल्या 5 बोटांना 5 नावं असतात महाराज. अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगडी. 4 बोटं खाली फक्त भाडणीचं कुत्सर बोट ज्याला म्हणतात हे तर्जनीवर, तर्जनी. हां, फक्त तर्जनीवर ही बोट. हां, सगळ्यांची वर केली. हां, आता मारू नका एकमेकांना. इकडे पण तुम्ही लय आरामात बसल्या. हां, सगळ्यांनी हात वर. हां, केले. आता सगळ्यांनी मी सांगते तसं करायचंय. आपल्याला जाणून घ्यायचंय कोण स्वतःला किती ओळखते. आपला हात घ्या, डोक्याला लावा, नाकाला लावा, गालाला लावा, ओठांना लावा, दाढीला लावा, पोटाला लावा. आता स्वतःला लावा बरं. कुणालाही माहीत म्हणजे तुम्हाला तुमचा डोळा माहीत आहे, तुम्हाला तुमचं नाक माहीत आहे, तुम्हाला तुमचं ओठ माहीत आहे, पण तुम्हाला तुम्ही कोण हे माहीत नाही. जेव्हा आपल्याला आपण कोण हे माहीत होईल ना महाराज, तेव्हा ईश्वर कोण आहेत हे जाणून घ्यायची गरज राहणार नाही. कारण म्हणतात ना की देव पाहावयास गेलो आणि मी स्वतःच देव झालो, असं संतांचं सुद्धा म्हणणं आहे महाराज. म्हणून कल्पनांच्या बाधामध्ये पडू नका. कोणत्याही कल्पना आणि दुसऱ्या कोणत्या कल्पना असतात, अजून एक कल्पना आपल्या मनामध्ये, मग मी तर महिला आहे, मग मी पूजा करू का नको, मग मी महिला आहे, मग सगळेजण म्हणतात मंदिरात जाऊ नये, मग मी जाऊ का नको, मग मी महिला आहे. महिलांसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, सकळास येथे आहे अधिकार. यारी यारी लहान सगळे यासी भलती नारी नर सकळास येते आहे अधिकार. कलयुगी उद्धार हरीचा नामे. सगळ्यांना उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे मला. तिथं कोणालाही कमी जास्तपणा नाही. म्हणून कोणत्याही प्रकारची कल्पना की देव आहे किंवा नाही, कोणत्याही प्रकारचं काही आपल्या मनामध्ये न येऊ देता आपण फक्त एक काम करायचं की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. फक्त सर्वत्र एक त्या भगवंताला माना आणि आपल्या मनामध्ये तेवढ्या भगवंताची छवी ठेवा. दुसरं काही करायची गरज राहणार नाही. आणि असं करताना आपल्या मनामध्ये जे आपल्याला
भगवंतापासून झालेलं जे ज्ञान आहे त्याचा अहंकार होऊ नये म्हणून म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. माझे जे विष्णुदास भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये अहंकाराचा वारा कधीच लागू नको देवा. एवढी मागणी सुद्धा त्यांनी आपल्यासाठीच भगवंताजवळ केली महाराज. मग ज्या भगवंतामुळं आज आपल्याला कीर्तन लाभलं एकदा त्यांचं नामस्मरण करूया. विठोबा सुंदर असं महाराज सांगतात की प्रथमतः त्यांनी सांगितले की अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी असं कळा हरीच्या दासा. त्यांना अकल्प आयुष्याचं वरदान तर मिळावं पण त्याच्यासोबत कल्पनेची बाधा कुणाला होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो आणि या सोबतच अहंकाराचा मारा नाला गोराजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. हे सर्व आपल्यासाठी त्यांनी ईश्वराला वरदान मागितले महाराज. विठ्ठल विठ्ठल का अहंकार का नको. कारण म्हणतात ना आपण किती उंचावर गेलो ना महाराज पण जर अहंकार आपल्यामध्ये आला आपलं विनाश व्हायला वेळ लागत नाही. ज्याला अहंकार तो वाया गेला. आणि एक दोन नाही महाराज म्हणतात ना काय भाव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भाव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडीते. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे उडते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडीते. असं भव नदीचं पाणी आहे महाराज. म्हणून म्हणतात की कुणालाही अहंकाराचा मारा लागू नाही. नाहीतर आजकाल कसं झालंय महाराज सर्वजणांना आपल्या स्वतःवर एवढा घमंड झाला 1 रुपया दिला तरी अशी छाती फुगते त्यांची जणू काही अख्खं दान यानंच केलेलं आहे. बरोबर ना. आमच्या आधीच्या काळी आमच्या आजोबा ते म्हणतात की दान देताना अशा प्रकारचं दान द्या की दान देताना अशा प्रकारचं दान द्या सरळ हातानं दान दिलं तर उलट्या हाताला सुद्धा पत्ता लागू नये. हेच दान सात्विक दान आहे मला. नाही तर जर गावाची दोंडी पिटवत बसलं मी हे केलं मी केलं मी हे केलं मी ते केलं आणि हे दान केल्यानंतर जर आपल्या मनामध्ये घमंड येत असेल की मी का म्हणून कुणा पुढं झुकू मी का म्हणून काय करू तर आपल्या एवढं ते दान सात्विक राहणार नाही. आणि त्या दानाचे दान म्हणजे काय माहिती आहे का भगवंताने आपल्याला दिलेल्या अशा पैसा किंवा संपत्ती जी आपल्याकडं ठेवा म्हणून आहे दुसऱ्यांना देण्यासाठी आपण दिलं म्हणजे ते दिलं नाही महाराज. आपल्याकडून भगवंतांना निमित्त म्हणून आपल्याकडून त्याला दिलं. आपण काहीही करत नाही. सगळं करणारा कोण आहे तो भगवंत आहे. मला आल्यानंतर आश्चर्य वाटलंय महाराज की ज्याने एवढा मोठा ज्ञानयज्ञ सप्ताह 16 ठेवलाय त्यांनी जर एवढा खर्च करत असतील की त्यांच्याकडे संपत्ती भरपूर असणार निश्चितच असणार. पण आमचे पोळमामा आल्या आल्या त्यांची दोन्ही मुली जेव्हा तिथं आल्या ना त्यांनी सांगितलं आदिताईच्या पाया पडा. आदिताईच्या पाया पडा. आणि त्यांनी येऊन पाया पडल्या. नको नको म्हटलं तरी आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला आमच्या मामी साहेबांना सुद्धा सांगितलं की जा आदिताईच्या
पाया पडा. म्हणजे एवढा पैसा असून सुद्धा पैशाचा घमंड. नाहीतर काय काय जणांना वाटतंय महाराज माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पद आहे, मी काय म्हणून कुणाच्या पाया पडू. कारण पाया पडण्यासाठी इथं खूप मोठा असायला लागते. यांना किती मोठा असून चालत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको. कारण ज्यांनी भली इस्टेट जरी कमवले ना महाराज तरी त्यांचं नाव राहत नाही. अहंकारी लोकांचं नाव राहत नाही. नाव कुणाचं राहतं? ज्यांनी आपल्या आईच्या पिलेल्या दुधाची सुद्धा उपकाराची जाणीव ठेवली असे कोण आहे तर सांगतात काय, केली परवान तुझ्या दुधाची माता जिजागा, केली परवान तुझ्या दुधाची माता जिजागा, न झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, केली परवान तुझ्या दुधाची माता जिजागा, केली परवान तुझ्या दुधाची माता जिजागा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ, हर हर. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. महाराष्ट्राचा राजा काय म्हणतात, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. पण युद्धाला जाताना आईच्या पाया पडल्याशिवाय कुठं गेले नाही. याला म्हणतात माणसाच्या मनातली नम्रता. समोरून कोणतेही साधू आले ना महाराज, आमचे महाराज त्यांच्या वाकून पाया पडायला कधीच थांबले नाही. पण कधी कधी साधू म्हणायचे की महाराज तुम्ही छत्रपती आहात, तुम्ही आमच्या पुढे नतमस्तक किंवा झुकू नये. पण नम्रता एवढी की कोणत्या युद्धाला जाण्याआधी सुद्धा मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायचे. याला म्हणतात मनामधील नम्रता आणि अहंकार रहित असलेलं सात्विक. नम्र झाला पुन्हा एकदा टाळ्या होत्या. नम्र झाला भूता म्हणजे आपण आपल्या मनामध्ये नम्रता ठेवायला हवी. आणि का नम्रता ठेवायची महाराज, कारण किती घमंड करून काय फायदा आहे हो मला सांगा. लोकांच्या किंवा जी लोक आपल्याला मान देतात ना, ती लोक आपल्याला मान देत नाही. ती लोक मान देतात ते आपल्या पदाला, ती लोक मान देतात ते आपल्या पैशाला, ती लोक मान देतात ते त्यांच्यामध्ये असलेल्या स्वार्थी वृत्तीला, की जेणेकरून त्यांना वाटतं हे पुढं कुठंतरी माझ्या कामी येईल. नाहीतर मनातून असं मान देणारे खूप कमी लोक आहे महाराज. नाहीत असे नाही, आहेत. मनातून मान देणारे सुद्धा लोक आहेत पण फार कमी आहेत. पण जास्तीत जास्त जी लोक आहेत ते वरवरून मान देणारी आहेत. कारण लोक आपण कसे आहोत हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ठरवतात. कारण महाराज म्हणतात ना, आंधळ्या सीजन अवघेची आंधळे. आंधळ्याला जग जसं सगळं आंधळच वाटतंय, कारण त्याला दिसत नाही, त्याला वाटतं लोकांना काही दृष्टी नाही का. म्हणून जो स्वतः वाईट असतो ना महाराज, त्याला दुसरं लोक सुद्धा वाईट दिसतात. म्हणून लोकांच्या मागं कधीच लागायचं. विठ्ठल विठ्ठल.